विचारलेलं आहे, सगळ्यांना विचारलंय मी. वकिलाला त्या दिवशी बिल त्या ताईंसोबतच गेलेली मी. सगळं झालेलं आहे. रिकव्हरी द्या म्हणतात. माझी वस्तू मला जाऊ दे पाहिजे. चोरी केली तिने. ठीक आहे हो कुठून भेटतात मग तिने भरून द्यायला पाहिजे ना. उडवली तर भरून द्यायची. तिचं चुकी केली ना तिने. पण बोलायचं काम आहे ना यांचं. बोलायचं काम आहे ना यांचं. मी भरपूर वकिलांना विचारलेलं आहे. ते पहिलं पोलिसांच्या ताब्यात गेलं ना, सिद्ध झालं ना, तुमच्या समोरच आहेत. पोलिसांकडलं पहिले रिकव्हरी झाल्याच्या नंतर ती चार्जशीट नंतर दाखल होणार. पण वस्तूच भेटली नाही. वस्तूच भेटली नाही. मी नाही सांगत ना, पण माझी चैन नाही भेटली म्हणून मी बोलते तुम्हाला. तुमची चैन 5वा महिना चालू आहे. 5वा महिना चालू आहे. माझी वस्तू अजून भेटलीच नाही मला. सगळं काही सिद्ध आहे. चोरी आता रिकव्हरी सगळं माहितीच आहे ना. का बरं उडवली तर भरून दे ना. तू घर विक आणि भरून दे माझी वस्तू. झालं घर विक ना, मग बरोबर आहे ना. मग मी चोरी करू का एखाद्याची? मी चोरी करून मी बोलू का मी नाही घेतली म्हणून? तो तुमचा लुक राहील की तुम्हाला नाही. मग मी पण हेच काम करू का? सिलाई काम बंद करून चोऱ्या करू का मी पण? आणि मी नाही बोलायचं तुम्हाला. मला असं सोडून देणार का? नाहीतर केस खोट्याचा रिपोर्ट तिथे पाठवला असता. चार्जशीट ती वस्तू आपली भेटल्यावर ती चार्जशीट दाखल करतात. वस्तू जर भेटली नाही ते चार्जशीट मी काय फेरच मारत राहू का कोर्टामध्ये? आणि तिथं माझी वस्तू भेटणार का मला? तुम्ही पूर्ण दान तरी घ्या चार्जशीट. हो माहिती आहे मॅडम मला. 5 महिने झाले आता मी काहीच नाही बोललेली. तपास चालू आहे हेच ऐकते मी बस. 5वा महिना चालू आहे. किती त्रास होतोय मला. माझं दुकान बंद आहे. मुलाचं शिक्षणाचं नुकसान होतंय. किती दिवस मी गप्प बसायचंय? चोर बोलेल का मी घेतली? सांगा मला. चोर बोलेल का मी घेतली? तुमच्याकडे भरपूर आहे ना टेक्निक. तुमच्या पद्धतीने करा ना कबूल तिला. झालं म्हणजे काय करायचं सांगा. मी शिकू का तुम्हाला? मी सांगू का? सांगा मला. मी सांगू का तुम्ही काय करायचं? ते वापरलं पाहिजे. नाही पोलिसांना मी सांगू का तुम्ही काय करायला पाहिजे? नका सांगू. आम्ही आमच्या पद्धतीने करतो. तुम्ही ते पण सांगत नाहीये. तिच्या घरी जायला मला मना केलं. तिच्याशी काही एक शब्द बोलायला मला मना केलं. कायद्यामध्ये असं आहे का? सांगा मला. चार्जशीट दाखवायच्या अगोदर बोलायचं.